त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एका दीर्घ विश्रांतीनंतर आपल्या सोबत हा चर्चेला आहेत म्हणजे सामाजिक आणि राजकीय कर्तृत्व, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि वैधानिक संवैधानिक अशा सगळ्या भूमिका ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात एकाच वेळीस निभवलेल्या आहेत, ते महनीय अतिथी माननीय ॲडव्होकेट धनराज वंजारी सर आपल्या सोबत आज आहेत. आणि आज आपण त्यांना बोलवलं आहे की त्यांचा राजकीय प्रवेश जो आहे तो आम आदमी पक्षामध्ये नुकताच झालेला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातच त्यांनी, मला वाटतं दिल्लीतच त्यांनी हा प्रवेश केलेला आहे. माननीय हरिभाऊ राठोड आणि या दोघांनी. तर त्यांची ही भूमिका आपण जाणून घेण्यासाठी आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर, माननीय ॲडव्होकेट धनराज वंजारी सर, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. धन्यवाद सर. म्हणजे एक राजकीय पक्ष, सामाजिक चळवळ, म्हणजे मध्यंतरी आपण ओबीसीचा एक राजकीय पक्ष सुरू केला आणि आज आपण आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. तर ह्या ओबीसीच्या राजकीय परिप्रेक्ष्यात आपण काम करत असताना थेट आम आदमी पक्षात जेव्हा आपण प्रवेश केला, तर यामागची नेमकी आपली भूमिका काय आहे? ही भूमिका एकंदर कशी आहे की वंचित बहुजन मधून मी खरं तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी मला जेव्हा पदमुक्त केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने हा उल्लेख केला की ओबीसीचं एक वेगळं संघटन आणि ओबीसीचं नेतृत्व यासाठी आम्ही पदमुक्त करत आहोत. तो एक पडत्या फळाची आज्ञा म्हणा किंवा एक प्रकारे प्रकाश आंबेडकरांचे आभार मानतो मी त्यासाठी की त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर काम करण्याची खरी गांभीर्याने दखल घेतलेली आहे. आणि त्यासाठी केल्यानंतर मग माझ्यावरती एक नैतिक म्हणा, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा की ओबीसी फॅक्टर साठी आपण आता काम करणं आवश्यक आहे. आणि त्याच वेळी जे अनन्यसाधारण प्रश्न ओबीसी बाबतचे, मग तो जनगणनेचा असेल, ओबीसीच्या आरक्षणाचा असेल, हे वासून पडलेले होते. आणि त्याच्यामध्ये कुणीही राजकीय पक्ष हा ओबीसीचा कैवार खऱ्या अर्थाने घेण्याच्या मूळमध्ये नव्हता. ओबीसीची दिशाभूल, त्यांना काहीतरी शाब्दिक, त्यांना काहीतरी कागदोपत्री घोराळे, कुठं कोर्टात अडकवलं, कुठं काय. म्हणजे आज तुम्ही कित्येक वर्ष बघा, एक साध्या गोष्टीचा, मग ती जनगणना असो की ओबीसीचं आरक्षणाचं निर्धारण असो, निर्णायक स्थिती देशामध्ये निर्माण होऊ शकली नाही. तर ही राजकीय पक्षांची मुळात इच्छाच नाही आणि म्हणून हे होत आहे असं जेव्हा समजलं, तेव्हा ओबीसी साठी विशेषत्वाने काम करण्याचा जो एक मानस आहे, तो मानस या ठिकाणी माझ्यामध्ये जागृत झाला. आणि माझे सहकारी, आम्ही, हे खरं आहे तुमचं म्हणणं चंद्रकांतजी, की आम्ही एक ओबीसीचा, निव्वळ ओबीसीचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा एक संकल्प केला होता आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. पण कुठंतरी लॉजिस्टिक म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल बाबीमध्ये आम्ही एवढे कमी पडलो की पक्ष स्थापन करून हे सगळं करणं म्हणजे एक दिवस स्वप्न आम्हाला वाटायला लागलं. आणि मग त्यावेळी सगळी परिस्थिती अवतीभोवतीची बघता एकंदर असं दिसलं की ओबीसीचं आपण काम करत चाललेलो आहे. ओबीसीचा जो काही ओबीसीची संख्या आहे, बहुसंख्याक बहुजनांचं शासन असलं पाहिजे असं आपण म्हणतोय. तर त्यासाठी आज बहुसंख्याकांची पोझिशन कशी आहे याचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की या देशामध्ये आता जे चालू आहे की बदल्याने बदल करायचा. म्हणजे मला बदल करायचा आहे, पण त्यासाठी मी बदला घेतो कोणावर तरी. आणि हा बदल्याने बदल करण्याचं जे काही एकंदर तंत्र अवलंबलं आणि देश ज्या एका ट्रान्झिशन, संक्रमणाच्या अवस्थेतून जातो आहे, ती अवस्था बघितली तर असं दिसलं की इथल्या कायदेमंडळीय व्यवस्था या कुचकामी ठरत आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा संसदेमध्ये येतो. 200च्या वरती ओबीसीचे खासदार आहेत, पण कोणी ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं जातं त्याच्यावरती टाहो फोडत नाही, काहीही प्रतिक्रिया येत नाही. एखाद दुसरा गेला तर काय फरक पडतो म्हणून राजीनामा देऊन एखाद दुसरा जातो. इकडे कार्यकारी मंडळांची पोझिशन बघितली तर कार्यकारी मंडळांमध्ये कसं झालं की विरोधी पक्षातले, मग ते ओबीसी असो की आपल्या पक्षातले असो, त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावर एक प्रकारे सूड उगवण्यासाठी आपण
कार्यकारी यंत्रणांचा वापर करतो. त्याच्यामध्ये सीबीआय असेल, एनआयए असेल, ईडी तर अगदी अग्रणी आहे. हा वापर अगदी उघड्या डोळ्यांनी आपण बघतो आहोत. राहता राहिली न्यायपालिका. न्यायपालिकेमध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे ही देशासमोर आणि जगासमोर अगदी विस्तृतपणे मांडल्या गेलेली आहे. वृत्तपत्रकारिता हिने एक प्रकारे मुख्य प्रवाहातली वृत्तपत्रकारिता हिने एक प्रकारे राजकीय सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे, अशी स्पष्ट परिस्थिती आहे. राहिला तुमच्या आमच्यासारखे हे सामाजिक माध्यम जी आहे ती तेवढं काहीतरी जिवंत ठेवतोय, पण मूळ पत्रकारितेची जी धारणा आहे ती राजसत्तेच्या बाजूने झालेली आहे, राजसत्ताभिमुख झालेली आहे. आणि असं असताना मग मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचे घटनाकार, त्यांचं प्रसिद्ध वाक्य आठवतं की काही जरी झालं, या चारही यंत्रणा हायजॅक झाल्या किंवा एकाधिकारशाहीकडे झुकल्या तरीही भारतातील लोकशाही संपणार नाही, कारण माझा शेवटचा विश्वास वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक या संकल्पनेवर आहे. आणि आम्ही भारताचे लोक म्हणून जेव्हा आम्ही स्वतःला म्हणून घेतो आणि बहुसंख्याक जवळपास 80% वर ही जनता आहे, तर हा मॅक्झिमम याच्यातला 99% क्राऊड जो आहे तो ओबीसी, एससी, एसटी, आदिवासी, अल्पसंख्याक असा क्राऊड आहे. आणि असं असल्यामुळं मग आता थोडक्यात जर समीकरण मिळवलं तर हा एक कॉमन माणूस आहे. कॉमन माणसाला कायद्याचं जुजबी नॉलेज आहे, तो इकडे तिकडे जातो, त्याची ससे होडपड होते, सगळे कॉमन म्हणजे आम आदमी असं एक ते डोक्यात आलं. आणि मग त्यानंतर केजरीवालजींकडून म्हणा किंवा काही आमचे लोक ज्या याच्यातले होते आणि आमच्याकडून पक्षाची स्थापना नीटशी होऊ शकत नव्हती, अशा कालावधीमध्ये याचा विचार सुरू झाला. एक जवळपास 4 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये गेला असेल, कारण हा निर्णय सुद्धा कोणी म्हणेल की उठसूट पटकन काहीतरी लक्षात आला आणि घेतला, असं नाही. हा अगदी साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यावरती विचार होऊन हा निर्णय झाला आणि स्वनिष्ठेने, म्हणजे कोणाचं प्रेशर नाही, कोणाचं काही नाही, स्वनिष्ठेने आम्हाला वाटलं की आपण इथं जाऊ. आताही काही लोक बोलतात, अरे काय ते त्यांचं असं तसं. म्हटलं असं आहे, यांचं असं तसं तसं असं आणि तसं कुठे नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. कधी कधी काळाच्या भरोशावर सुद्धा काही गोष्टी सोडवायच्या असतात आणि शेवटी आपण माणसंच आहोत. आणि बहुसंख्याकांना गृहीत धरूनच या देशातलं खरं राजकारण होऊ शकतं. अल्पसंख्याक प्रचूर किंवा लहानशा एखाद्या लॉबीने राजकारण करणं, त्याचे दिवस थोडक्यात संपलेले आहे. किंबहुना ते संपू नये म्हणून हे बदल्याने बदल करण्याचं तंत्र, जे एक अघोरी शक्ती, राजकीय शक्ती त्यांनी संपूर्णपणे राबवलेलं आहे. त्यासाठी म्हणून मग मी विचारपूर्वक अगदी स्वनिष्ठेने हा निश्चय करून अरविंद केजरीवालजींच्या मागे उभं राहूया म्हणून या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. सर, म्हणजे कालपासून जसं आपण इंटरव्ह्यूचं शेड्यूल आपण जाहीर केलं, तसं मला काही लोकांचे फोन आले, हे आले. त्यांचं म्हणणं असं आहे की बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की आम आदमी पक्ष जरी आम आदमी हे नाव असलं तरी त्याच्या एकूणच सत्ता स्थानावर, म्हणजे ज्या एससी, एसटी, ओबीसी अशी जी काही सामाजिक प्रवर्गातली माणसं आहेत त्यांचा फार की रोलमध्ये तिथं समावेश होत नाही. काहींचं म्हणणं होतं की मंडल आयोगाचा कधी काळी केजरीवालांनी विरोध केलेला आहे. काहींचं म्हणणं आहे की ही RSSची बी टीम आहे, असे सार्वजनिक आरोप होत असतात. तर एक या पक्षामध्ये आपण प्रवेश केल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा निश्चितच अभ्यास केलेला आहे. तर यावर आपलं निरसन नेमकं काय आहे? निश्चितपणे याचा अभ्यास करत असताना माझ्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली का बदल जो आहे ते काळाचं एक वैशिष्ट्य आहे. काळानुसार गोष्टी बदलत असतात. ज्या काही आपण आत्ताचे राजकीय नेते म्हणा, मग ते काँग्रेसचे असतील, बीजेपीचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, बऱ्याचशा लोकांमध्ये वैचारिक धारणेचा फरक झालेला आहे. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर औरंगाबादला जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये जेव्हा ते बोलले की सेंडी जाणव्याचं हिंदुत्व हे आम्हाला मान्य नाही. आता या बदलाकडे तुम्ही एक संक्रमणीय बदल म्हणून बघा. म्हणून कोणी कधी काळी कोणी काही बोललं होतं, त्याचं वाक्य ते बाबा वाक्यांप्रमाणे म्हणजे त्रिकाल अबाधित तसंच राहील असं होत नाही. हे माझ्या अभ्यासाअंती माझ्या लक्षात आलेलं आहे. आपली
भारताची राज्यघटना सुद्धा अनेक बदल त्याच्यामध्ये झालेले आहे, जे काळानुरूप आपल्याला करवून घ्यावे लागले. आणि मग अशा वेळी तुम्ही म्हणता ती एक गोष्ट फार खरी आहे चंद्रकांतजी, की आज आम आदमी पक्षामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांना ते स्थान नाही आहे किंवा ते तिथपर्यंत तसे दिसत नाहीये. मुळात जी काही शक्ती आज सत्तेमध्ये आहे, त्या शक्तीचं सगळ्यात मोठं प्राबल्य आहे र्युमर्स निर्माण करून त्या पसरवणं. आणि अशी एक र्युमर निर्माण करून ती पसरवली गेली, जेणेकरून जे जाणारे आहेत ते जाऊच नये. पण मी तर म्हणतो, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, ही म्हण आहे. तर तुम्ही एकदा आतमध्ये प्रवेश करून बघितल्यानंतरच तुमच्या सर्व परिस्थिती लक्षात येणार आहे. आणि जर खरंच ही लोक कमी असतील संख्येने किंवा तिथे गेल्यानंतर यांचा प्रभाव त्या पद्धतीने पडू शकत नसेल, तर तो उद्या पडणारच नाही असं कशावरून? आशावादी राहून बहुसंख्येने आज मी महाराष्ट्रातलं बघितलंय चित्र, देशातलं बघितलं, विशेषत्वाने बिहार आणि यूपी सारख्या ठिकाणी, आणि त्याहीच पेक्षा स्पष्ट गुजरातची स्थिती एवढी बोलकी आहे की हा जो सर्वसाधारण मध्यम वर्ग आहे, जो डिसिसिव्ह आहे, डिसाईड करू शकतो, तो मध्यम वर्ग आपकडे फार मोठ्या प्रमाणात येऊ लागलेला आहे. पहिल्यांदा एक थोडस इलिट क्लासची पार्टी या दृष्टीनं जे आपकडे बघितलं जात होतं, तो दृष्टिकोन जनतेचा बदलत आहे. आणि सर्वसाधारण कॉमन माणसं, जी मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यम वर्गातली होती, ती आज आपकडे जातात आहे. ही सगळी माणसं आपकडे गेल्यानंतर मला वाटत नाही की आपमध्ये यांचं प्राबल्य वाढणार नाही किंवा यांना तुम्ही समजता बोलता तशा की पोझिशन्स मिळणार नाही. निश्चितपणे मिळतील. लगेच अगदी उणउणीत घेऊन एखादी गोष्ट खाण्यामध्ये तोंड भाजण्याचा धोका असतो. म्हणून आधी जाऊन सगळं सावकाश बघूनच आपण याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. शिवाय माझा वंचितचा एक अनुभव असा आहे, राजकारणातली माझी पहिली पायरी हे वंचितच आणि प्रकाश आंबेडकर हेच आहे. तिथे आम्ही एक बघितलं, अनेक वेळा याच्यावर आंबेडकरांमध्ये आणि माझ्यामध्ये चर्चा होत असे, की जो येतो तो मला कुठलं पद देणार आणि मी कुठल्या पदावर आरूढ झालो पाहिजे, हीच अभिलाषा घेऊन येतो. आता एखाद्या माणसाला जिल्ह्याचं अध्यक्ष करायचं असेल साधं, आणि त्या जिल्ह्याच्या अध्यक्षासाठी 10-11 लोक आले असतील, तर कोणीतरी एकच जिल्हा अध्यक्ष होणार, 10-11 तर तुम्हाला जिल्हा अध्यक्ष करता येणार नाही. आणि त्या प्रत्येकाची अभिलाषा सगळं बघून जेव्हा म्हणजे प्रशासन एखाद्या पक्षाचं चालतं, तेव्हा निर्णय घेतला जातो आणि त्याला कोणाला अध्यक्ष केलं जातं, त्याच्यावर लगेच दुसऱ्या दिवसपासून पद मिळालं की तो वाईट माणूस आहे, तो हे आहे, ते आहे, हे सगळे काचाळ्या कुचाळ्या सुरू होतात. प्रश्न इथं असा आहे की आपली मानसिक ठेवण सुद्धा आपण या ठिकाणी तपासून घेतली पाहिजे. बहुजनांना, ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक, आदिवासी, विमुक्त, भटके सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की हे केवळ आपल्या या मानसिकतेपोटी भिडस्तपणे कुठे न जाणं किंवा जाऊन न बघणं, परीक्षण न करणं, हे सुद्धा एक प्रकारे अन्यायकारकच आहे स्वतःचं स्वतःवर. म्हणून असं न करता आधी प्रवेश करावा, आधी बघावं परिस्थिती काय आहे, आणि तुमच्यामध्ये खरंच तेवढा ज्ञानात्मक मानदंड तुमचा गंभीर आणि सशक्त असेल, तर तुमच्या विचाराने सुद्धा फरक पडू शकतो. फुले, आंबेडकर ज्यांची नावं आपण घेतो आणि ज्यांच्या नावाने आज हा बहुजन समाज एका व्यासपीठावर, त्या पायावर उभा आहे, त्या माणसांचे विचार सुद्धा त्यावेळी कोणी किती ग्राह्य धरले. साधं हंटर कमिशन समोर एक छोटंसं 5 मिनिटाचं भाषण करायला महात्मा ज्योतिबा फुलेंना बोलवलं, आणि महात्मा ज्योतिबा फुले हयात असताना जेव्हा ब्रिटिशर्स त्यांची नोंद घेतात, सामाजिक नेता म्हणून त्यांचा पुरस्कार सत्कार करतात, परंतु इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 ला स्थापन झाली, तिथे कोणी फुल्यांना बोलवलेलं नाही. काळ नंतर बदलला. आज फुले काय आहेत, आज आंबेडकर काय आहेत, हे कळायला आंबेडकरांच्या काळामध्ये त्यांची जी एक प्रकारची कुचेष्टा किंवा त्यांचं एक प्रकारचं पिछाहटीकरण होतं, तेच ते सहन केलेलं असतं त्या माणसांनी. तर असं नाही की आपल्याला चान्स मिळत नाही म्हणून अगदी आधी सुरुवातीपासूनच आपण एक पूर्वग्रह दूषण मनामध्ये ठेवून एखाद्या संस्थेकडे बघावं. माझा एक कयास आहे की कुठल्याही गोष्टीकडे खुले मन ठेवून खुल्या मनानं त्या गोष्टीकडे बघावं. कदाचित आपण आपली विचारधारणा दुरुस्त करून घेऊ किंवा मग जे आपण बघतो आहे तिथे आपला वैचारिक ठसा उमटून त्यांची विचारधारणा दुरुस्त करण्यास भाग पाडू शकतो. सर, आपलं जे एक व्यक्तिमत्व आहे, म्हणजे एक स्वतंत्र बाण्याचं व्यक्तिमत्व आहे. आपण
प्रशासनामध्ये, पोलीस प्रशासनामध्ये राहताना आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व राहिलं. आज आपण एक आदिवासी म्हणून, तेही आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. सामाजिक पातळीवर एक ओबीसी चळवळ चालवताना तेही आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आणि राजकीय पक्षात म्हणजे वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना देखील तुम्ही ज्या परखडपणे आपली भूमिका मांडलेली आहे, तर तेही आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जी काही पाहतो आहे की आम आदमी पक्षामध्ये केजरीवाल यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाकडे जर पाहिलं तर योगेंद्र यादव असतील, आशुतोष असतील, कुमार विश्वास असतील, म्हणजे जे स्वतंत्र बाण्याचे व्यक्तिमत्व आहेत त्यांना तिथे फार काळ वाव दिला जात नाही असं एक दिसतं. तर या म्हणजे यातून नेमका काय अर्थ निघतो की या एक केंद्रीय नेतृत्व आहे की नेमकं काय आहे, या संदर्भात आपली नेमकी भूमिका किंवा आपलं स्पष्टीकरण नेमकं काय आहे? हा आपला जो प्रश्न आहे हा व्यक्तिगत सैद्धांतिक वादाकडे नेणारा प्रश्न आहे, की कधी-कधी व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, बाणेदार आहे, खूप निस्पृह आहे, असं वगैरे सगळं बोललं जातं. ते तिथपर्यंत बोलायला ऐकायला ठीक वाटतं. पण ॲक्चुअली आपण जेव्हा घर चालवतो, कुटुंब चालवतो, समाजामध्ये असतो, तेव्हा केवळ आणि केवळ तुमचा स्वतंत्र बाणा आणि तुमचाच खरेपणा हा मिरवायचा नसतो. सामूहिकदृष्ट्या काय संवेदना आहे, ती जर आपण लक्षात घेतली, तर मला वाटतं कुठेतरी एक ॲडजस्टेबिलिटी किंवा सहज शक्य अशी संलग्नता ही मानवी संबंधांमध्ये निर्माण करता येऊ शकते. प्रत्येकानेच आपला स्वतःचा अहंकार एका परिसीमेच्या पलीकडे ॲडजस्टमेंटची आणि कॉम्प्रोमाइजची कुठेतरी पर्सेंटाईल प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं. आता कुमार विश्वास असतील, योगेंद्र यादव असतील, त्यांना ते परमिसिबल लिमिट ऑफ कॉम्प्रोमाइज नाही जमलं. पण माझ्या मतानुसार एक परमिसिबल लिमिट ऑफ कॉम्प्रोमाइज कुणीही माणूस पूर्णपणे त्याज्य आणि नाकारण्यासारखं या जगात नाही. प्रत्येक माणसामध्ये चांगलं वाईट काहीतरी आहे. जे चांगलं आहे ते तुम्ही स्वीकारा. वाईट स्वीकारण्याची गरज नाही, पण त्याच्या वाईटाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्याला प्रथमदर्शनी तुम्ही चांगलं होण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या सगळ्या मर्यादा संपल्या तर मग 2 पावलं होऊन बाजूला या. हा जो एक प्रक्रियेचा भाग आहे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं, हा जो आपल्या अस्तित्वाचा, मानवी अस्तित्वाचा एक मुख्य उद्देश आहे, त्याला जर विचारात घेऊन आपण राहिलो, तर आपलं स्वतंत्र बाण्याचं व्यक्तिमत्व ही आपल्याला कुठे अनाठायी कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही. आणि आपल्या विचाराची लोकं ही जगात आहेच. पण तुमचे विचार हे जगातल्या विचारासारखे असू शकतात का, याचं थोडंसं आत्मपरीक्षण आपणही करून घ्यायचं. जेव्हा लोकं म्हणतात की नाही तो एकेकोर आहे किंवा ते एकलकोंडे आहे, ते एकला चलो रे आहे, मेरी सुनो अशासारखं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. मग त्याचा विचार हा दोन्ही बाजूला झाला पाहिजे. कधी-कधी व्यक्ती त्याच्या औसापाणी, त्याच्या एकंदर प्रेझेंटेबल पर्सनॅलिटीने किंवा काही गोष्टीने, त्यांनी केलेल्या काही वक्तव्यानी, त्याच्यानी कदाचित अहम जागृत होऊ शकतो. ते मी नाकारत नाही. हे मानवी स्वभावाचे दुष्परिणाम आहेतच सगळीकडे. पण माझं असं म्हणणं आहे, की सरसकट एखाद्या व्यक्तीबद्दल धारणा निर्माण करून घेण्याआधी आता प्रकाश आंबेडकरांचं व्यक्तिमत्व, लोकं हजार गोष्टी हजार प्रकारच्या सांगत होते. मला ते तसं कधीही वाटलं नाही. आणि 3 वर्ष मी अगदी खांद्याला खांदा लावून जवळ त्यांच्या राहून सगळं बघितलं. पण जेव्हा काही गोष्टी अति हे झाल्या, तेव्हा तेवढ्याच स्ट्रीप आउट पुरतं. आणि हे त्यांनाही कळलं, की वंजारींचा जो मानस आहे तो एकंदर ओबीसीचं नेतृत्व आणि ओबीसीची संघटना करण्याचा आहे. तर त्याच्यातून मार्ग निघाला. कसल्याही प्रकारची कटुता निर्माण न होऊ देता आणि कुठलंही पूर्वग्रह दूषण न ठेवता जर आपण मानवी संबंधांकडे बघितलं, तर मला वाटतं कुमार विश्वास असतील किंवा योगेंद्र यादव असतील, आता मनोज सिसोदिया सारखा माणूस आहेच तो सोबत, तो राहिलाच आहे. कुठेतरी एक परमिसिबल लिमिट ऑफ कॉम्प्रोमाइज हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि राजकारण हे क्षेत्र असं आहे, की तुमच्या बुद्धीची किंवा तुमच्याच याची उंचीची लोकं सर्वदा तुम्हाला भेटतील असं नाही. थोडंफार मागे-पुढे असेल. सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हाही एक सामाजिक नेतृत्वाचा भाग आहेच ना. ते तुम्हाला जमलं पाहिजे. सर बरेच मगाशी आपण जे म्हटलं, की हां. देश एकाधिकारशाहीकडे चाललेला आहे. एकाधिकारशाहीकडे जात असताना मग त्या एकाधिकारशाहीच्या संदर्भामध्ये काही निर्णय
देशामध्ये असं वातावरण चाललंय की अनेक पक्ष एकत्र येऊन या एकाधिकारशाहीच्या अनुषंगाने लढा दिला पाहिजे किंवा निवडणुका लढल्या पाहिजे. तर हे आपमध्ये गेल्यानंतर आपचं म्हणजे एकूणच राजकीय वस्तुस्थिती अशी की आप जिथे वाढते तिथे काँग्रेस किंवा अन्य स्थानिक पक्ष किंवा प्रस्थापित पक्ष तिथं संपण्याचा धोका असतो. या एकाधिकारशाहीच्याकडे देश जात असताना मग आपकडे गेल्यानंतर या एकाधिकारशाहीला आपण कसा शह देऊ शकणार आहात, म्हणजे आपच्या माध्यमातून? आपचं मला त्या बाबतीत आवडलेलं एक सैद्धांतिक तत्व असं आहे की राजकारण हा धर्म संस्थापनेचा मार्ग नव्हे. राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही हिंदू राष्ट्र किंवा एखाद्या धर्माचं राष्ट्र निर्माण करू इच्छिता, तो काही संदर्भ बरोबर वाटत नाही. राजकारण हा डेमोक्रेसीची कॉर्पोरेटोक्रेसी करून टाकावी याचाही रस्ता नाहीये. आज जे चाललेलं आहे ते पूर्णपणे हे चाललेलं आहे की राजकारणातून आपल्याला डेमोक्रेसीची कॉर्पोरेटोक्रेसी कशी करता येईल त्याचा एक विचार चाललेला आहे. धर्मसंस्थापन म्हणा किंवा कॉर्पोरेटोक्रेसी म्हणा. याशिवाय तिसरा एक महत्वाचा राजकारणाचा उद्देश आहे तो असा की राजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत अहंकाराचा दिंडोरा पिटत राहणे, त्यालाच राजकारण समजणं, हे सुद्धा राजकारणाला अपेक्षित नाही. राजकारणाला अपेक्षित नाही असं जे वारंवार मी म्हणतो ते थोडक्यात त्याचा अर्थ संविधानिक लोकशाहीला मंजूर नाही. संविधानिक लोकशाही जी संविधानाने या देशाला दिली आणि इतके वर्ष टिकली, त्या संविधानिक लोकशाहीचा गळा घोटून जर तुम्ही एकाधिकारशाही इथे आणणार असाल तर राजकारण किंवा राजनीती काय असते हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं सन्माननीय अरविंदजी केजरीवालांनी याची एक नवीन व्याख्या निर्माण केलेली आहे. अर्थात राजनीती म्हणजे प्लुटो आणि अरिस्टॉटलकडे जाऊन व्याख्या बघण्यापेक्षा आत्ताची सध्याची जे सगळ्यांना समजेल पटेल अशी व्याख्या अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात जर मी सांगितली ते अशी करता येईल की जनतेकडून कर स्वरूपाने आम्ही जे काही त्यांच्या मानगुटीवर बसून पैसे जमा करतो, जे राज्याच्या पब्लिक ट्रेझरमध्ये तिजोरीमध्ये जमा होतात, त्या पैशाचा विनियोग राज्याने अशा प्रकारे करायचा की आपल्याला त्याचा परतावा जनतेला किस्त म्हणून देता आला पाहिजे. मी जर तुमच्याकडून पैसे घेतो आणि त्या पैशावर व्याजासकट मी तुम्हाला परतावा देतो तर ते झालं वेलफेअर स्टेट, ते झालं कल्याणकारी राज्य. आणि कल्याणकारी राज्याची मूळ कल्पना अगदी छत्रपतीपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत तुम्हाला हीच दिसेल. आता हा परतावा मुख्यत्वे समाजाला आणि समाजातल्या सर्वसाधारण घटकाला 3 पद्धतीने दिला जाऊ शकतो. त्याच्यातली पहिली किस्त आहे शिक्षा, दुसरी किस्त आहे स्वास्थ्य आणि तिसरी किस्त आहे रोजगार. आणि मला अरविंद केजरीवालांचं हे जे मॉड्यूल आहे हे राजनीतीची जी परिभाषा त्यांनी केलेली आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्यक्षात उतरवली. आज आरोग्य मंत्री आणि शिक्षण मंत्री हे आपचे, आरोग्य मंत्र्यांना तर अटकच केली आहे, शिक्षण मंत्र्यांना कुठल्याही पद्धत अटक करणार. इथे आता प्रश्न एकाधिकारशाहीचा आहे. एकाधिकारशाहीने बघितलं की जर याचं स्वास्थ्य, शिक्षण आणि रोजगार हे 3 इश्यू जर याचे सक्सेस झाले तर आपली एकाधिकारशाही काही खरं नाही. इथे आपल्याला परत संविधानिक लोकशाहीच्याच मार्गाने जावं लागेल. आणि या देशात ते पहिल्यांदा होतोय असं नाही. 75-76चा काळ ज्यांनी अनुभवला आणि ती वेळ ज्यांनी बघितली तर त्याही वेळी तो एकाधिकारशाहीचा एक अंशितः का होईना पण प्रयोग झालेला आहे. चांगल्यापैकी प्रयोग या भारतीय जनतेच्या मानसिकतेवर एकाधिकारशाहीचा त्यावेळी करण्यात आला. पण तिथून परत फिरून त्याच काँग्रेसला संविधानिक लोकशाहीकडे वळल्याशिवाय मार्ग राहिला नाही. आणि म्हणून आज ही जी एकाधिकारशाहीची आणि हुकुमशाहीची भाषा या देशामध्ये चाललेली आहे, हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची भाषा चाललेली आहे, कॉर्पोरेटला गडगंज श्रीमंत करून टाकण्याचे प्रयत्न चाललेले आहे, हे सगळे बघता कुठे ना कुठे कोणीतरी याच्या विरुद्ध उभं राहून
आवाज उठवला पाहिजे, त्यावेळी ते जयप्रकाश नारायण असतील. मी काही जयप्रकाश नारायणची तुलना अरविंद केजरीवाल बरोबर करणार नाही. ते जयप्रकाश नारायण असतील, कारण तुलना करणं अशासाठी इष्ट नाही की तो काळ आणि वेळ बदललेली आहे. आजचा काळ, आजची वेळ ही वेगळी आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे एकाधिकारशाहीला एक हाती मुकाबला करण्यासाठी आम आदमी पार्टी आणि त्यांचे सरगना माननीय अरविंदजी केजरीवाल जर उभे राहत असतील, तर मला वाटतं जितकं आयुष्य शिल्लक आहे त्यासाठी अशा एका माणसाच्या मागे सैद्धांतिक तत्व म्हणून उभं राहून लोकशाहीचं संरक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य मी समजतो. आणि म्हणून ह्या लोकशाहीला खरा शह जर द्यायचा असेल तर आपच्या माध्यमातून एक राजनैतिक दृष्टीनं शह आपण देऊ शकतो. अर्थात अनेक बांधव माझे सामाजिक दृष्टीनं जे काम आज करतायत त्या देशामध्ये, ज्या पद्धतीचं सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे, खूप लोक या मानसिकतेचे आहेत. पण प्रत्येकालाच राजकीय प्रवाह किंवा राजकीय पक्ष हा मार्ग निवडला जावा असं वाटत नसेल, किंवा प्रत्येकालाच अरविंद केजरीवालचाच पक्ष हवा असेल असं वाटत नसेल. इतरांना इतरही पक्ष थ्रू ते करता येऊ शकतं. बाकीचे लोकही म्हणतात बहुसंख्याक बहुजनावरती तर आमचा पक्ष आहे, राष्ट्रवादी म्हणते, काँग्रेस म्हणते, मनसे म्हणते, शिवसेना म्हणते, बीजेपी म्हणते, सगळेच जण असे म्हणतात. मार्ग प्रत्येकाने त्याच्या त्याच्या बुद्धी कौशल्याप्रमाणे त्याला जमेल त्या मानसिकतेने स्वीकारावा, पण तो स्वनिष्ठेने स्वीकारावा. आणि म्हणून आजची स्वनिष्ठा जी काही माझं अंतरंग मला सांगताय, मी त्याची प्रतारणा कधीही करत नाही. लोकांच्या सांगण्यावरती कधी चांगलं वाईट लोक बोलायचे ते बोलत असतात, पण माझी स्वनिष्ठा मला अशी सांगते की आज केजरीवालांच्या पाठी या एका प्रयत्नासाठी उभं राहणं आवश्यक आहे. समजा उद्या काळ बदलला, काळाने मला काही वेगळे अनुभव आणून दिले, किंवा मला वाटलं की नाही कुठंतरी काहीतरी गणित चुकतंय, तर बदल हा काळाची एक फार मोठं गुणतत्व आहे. आणि बदल या काळाच्या गुणतत्वाप्रमाणे पुढे जाऊन बदल होतीलही. म्हणजे आज असं केलं म्हणजे तसंच असलं पाहिजे असंही काही नाही. इतक्या खुल्या मनाने, ओपन माइंडनी मी या सगळ्या संकल्पनाकडे बघतो, आणि राजकारण आणि आपमध्ये प्रवेश सुद्धा त्याच संकल्पनेतून झालेला आहे. सर, हे सगळं आपच्या संदर्भात आपण हे सगळे विचार सांगत असताना म्हणजे महाराष्ट्राच्या आपमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये नेमके काय आता आपच्या दृष्टीने प्राधान्यक्रमाने सोडवावेत असे कोणते प्रश्न आहेत नेमका आता? महाराष्ट्रातला तर पहिला प्रश्न रोजगारी, बेरोजगारी जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी काही ना काही केलं पाहिजे. आणि जे बहुसंख्याक बहुजन समाजातले लोक आहे, जसं ओबीसीचं नाव घेतलं जातं, तर ओबीसीची जनगणना, जे एक बिहारचं मॉड्यूल आज तुमच्या समोर आहे, थोडे दिवसातच मी 1-2 आठवड्यामध्ये बिहारला जाणार आहे आणि त्या ठिकाणी एक अभ्यास गट या बाबतीत अभ्यास करणार आहे की जनगणना ही का होत नाही. ओबीसीची जनगणना हा महाराष्ट्रासमोरचा एक यक्ष प्रश्न आहे. तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय जर तुम्ही बघितले, आणि सगळं कसं संशय कल्लोळ, सगळं संभ्रमावस्थेचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच आता पक्ष आणि हे शिवसेना विरुद्ध बीजेपी आणि हा गट आणि तो गट, त्याच्यामधले सगळे जे सुप्रीम कोर्टाचे केसेस आणि याचिका, त्याच्यामध्ये लोक दंग झालेले आहेत. जणू काही ओबीसी आरक्षणाचा मुद्दाच नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा एक फार प्रमुख मुद्दा आहे, आणि हा प्रमुख मुद्दा पूर्णत्वाने न्याय्य ठरत नाही जिथपर्यंत ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ओबीसीच्या ज्या जाती निर्धारण मंडळ आयोग किंवा त्याच्या आधी 1931च्या जनगणनेनुसार झालेल्या आहेत, त्या जातीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी गारोडी समाज जो आहे त्या समाजाने रस्त्यावरून आंदोलन केलं. मागच्या 20-25 वर्षापूर्वी गारोडीनं कोणी विचारत नव्हतं, पण त्यांनी आंदोलन केलं. म्हणजे हे एवढ्यासाठी सांगतो की या जाती कशा तिथं येतात. ते म्हणतात आता आम्हाला आरक्षणामध्ये घ्या. आता उद्या ह्यांना आरक्षण द्यायचं झालं गारोडी समाजाला, तर त्यांना कुठे देणार? SC STचं शेड्यूल फिक्स आहे, आणि त्यांनी का तुम्हाला ऍक्सेप्ट करावं? कारण त्यांचं ऑलरेडी तुटपुंज आरक्षण आहे. त्याच्यामध्ये ओबीसी हा एक ओपन फॅक्टर ठेवलेला आहे की या सगळ्या जाती आणि जनजाती या ओबीसी मध्ये समावेश. आता आदिवासी समाजामध्ये कित्येक अशा आदिवासी समाजातल्या जाती आहे की ज्या धर्म सोडून इतर ठिकाणी अजिबात त्यांना आरक्षणाची तरतूदच नाही, आणि त्यांनी कुठे जावं हा प्रश्न आहे.
सरतेशेवटी ते कुठे येतील? ओबीसी मध्ये येतील. बरं, हा एक समज महाराष्ट्र घेऊन चाललेला आहे. त्या महाराष्ट्रामध्ये ही चेतना जागवण्याची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे चंद्रकांतजी, की ओबीसी हा फक्त हिंदूंमधला नाहीये. तुम्ही ओबीसी शीख समाजामध्ये बघा, ओबीसी मुस्लिम 74% मुस्लिम समाजामधले लोक आज ओबीसी आहेत. मग ओबीसीचं आरक्षण जर तुम्ही हे करत म्हणत, ते लोक कुठे जातील? ख्रिश्चनांमध्ये किती टक्के ओबीसी आहेत, ते लोक कुठे जातील? तर हा समावेशक ओबीसीचा सगळा चंक, आणि ह्यालाच सगळे राजकीय पक्ष घाबरतात. राजसत्ता याच गोष्टीला घाबरते की आपल्या काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये ही शक्ती, अर्थसत्ता आणि राज्यसत्ता आपण ठेवलेली आहे, ती बहुजनांच्या हातामध्ये जाईल की काय. आणि या एका भीतीपोटी महाराष्ट्रामध्ये विशेषत्वाने अगदी सातत्याने मागच्या 40 वर्षात राजकारण्यांनी जे प्रयत्न केले, ते एकच प्रयत्न केले की ओबीसी आणि त्यांच्यातले काही फॅक्टर जे पुढे येतात त्यांना कसं बसं तुटपुंज्या रीतीने हाताशी धरायचं, काहीतरी लालूच दाखवायची, काहीतरी तुकडा टाकायचा, कोणाला एखाद्याला मिनिस्टर करायचं, कोणाला एखाद्याला शाळा द्यायची, कॉलेज द्यायचं, आणि आम्ही ओबीसीचे नेते आहोत आणि ओबीसी समाजासाठी खूप करतो असं दाखवायचं. कारण एकच आहे, ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना का होत नाही? मनमोहन सिंगांच्या वेळी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात फाईल केलेलं ऍफिडेव्हिट, आता राजनाथ सिंग आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या कारकिर्दीमध्ये फाईल झालेल्या ऍफिडेव्हिटचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांचं म्हणणं आहे की घटनेमध्ये, भारताच्या संविधानामध्ये अशी तर सर बोला 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 सर. आवाज येतो माझा? हो येतो येतोय, बोला बोला बोला. हा, तर या सगळ्या ऍफिडेव्हिट मध्ये असं म्हटलं गेलं की भारतीय संविधानिक प्रोव्हिजन मध्ये ओबीसीच्या जाती आणि जनजाती याचा उल्लेखच नसल्यामुळे त्यांची जनगणना हवी तेवढी टाळता येते आणि जनगणना करण्याची गरज नाहीये, कारण हा प्रवर्ग आहे, मागास वर्ग असं 340 अनुच्छेदाचं शब्दांकन आहे. त्या मागास वर्गाच्या ठिकाणी तेच जर तुम्ही 341 आणि 342 अनुच्छेद बघितले घटनेतले, तर 341 स्पष्टपणे अनुसूचित जाती या शब्दाचा उल्लेख करतो आणि 342 मध्ये अनुसूचित जनजातीचा उल्लेख आहे, ट्राईब्स अँड कास्ट. आता या ट्राईब्स अँड कास्ट 340 प्रमाणे ओबीसीला लागूच होत नाही. म्हणून मुख्यत्वाने इथे बदल करण्याची गरज आहे. ते घटनेच्या 340 अनुच्छेदामध्ये मागास जाती आणि मागास जनजाती असा शब्द प्रयोग आणल्याशिवाय तुम्हाला इथे जनगणना करता येणार नाही. महाराष्ट्रातलं महत्वाचं एवढ्यासाठी सांगतो, महाराष्ट्र दावा मी याच्यासाठी म्हणतो की या जनगणनेच्या नावाने आता जो ठाकरे सरकारच्या काळामध्ये जो काही प्रताप, ती कमिटी, एक आयोग नेमून यांनी केला, तो इतका कीव येणारा प्रकार आहे की सुप्रीम कोर्टाला शेवटी त्याच्यावर प्रश्न उपस्थित करावे लागले की ही काय पद्धत आहे. आणि काही काही गावामध्ये जिथे ओबीसीची संख्याच नाही तिथे तुम्ही ओबीसी दाखवले, जिथे ओबीसीची संख्या 60% आहे तिथे तुम्ही 20% ओबीसी दाखवता. आडनावावरून तुम्ही ओबीसीचं निर्धारण करता. धूळफेक करावी या समाजाची, ती किती करावी यांची दिशाभूल करायला काहीतरी मर्यादा पाहिजे. आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर ओबीसींची ही परिस्थिती असेल आणि अशा वेळी बिहार जर अशा प्रकारची जनगणना त्यांच्या राज्यात करून घेत असेल, तर मग बिहारला महाराष्ट्रापेक्षा सुधारित राज्य संभावावं लागेल, तुम्हाला मानावं लागेल. पण सर, एक या संदर्भातला माझा एक उपप्रश्न असा आहे की मागास वर्ग आणि मागास प्रवर्ग या संदर्भात मंडल आयोगाने जो निकष लावले, म्हणजे जवळपास 21 निकष मंडल आयोगाचे होते, ते निकष लावून ओबीसी जाती कोणत्या आहेत हे त्यांनी निर्धारित केलं. मग तेच निकष पुढे कंटिन्यूस का करू नयेत? म्हणजे या संदर्भात आपलं नेमकं काय म्हणणं काय? नाही, इथं दोन शब्द महत्वाचे आहे की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आणि पॉलिसी वाईज प्रोव्हिजन. ओबीसीचं आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण नाहीये. ओबीसीचं आरक्षण मंडल आयोगानंतर जे लागू झालं ते पॉलिसी डिसिजन म्हणून लागू झालेलं आहे. त्यावेळी ओबीसीच्या नेत्यांनी किंवा सगळी चेतना ओबीसीची निर्माण होऊन जर घटनेमध्ये 340 अनुच्छेदामध्ये हे दोन शब्द टाकून बदल केला असता तर आज हे प्रश्न निर्माण झाले नसते. त्यांनी काय केलं, सरकारची पॉलिसी,
सरकार आलं, सरकारने एक पॉलिसी निर्माण केली आणि सरकारच्या पॉलिसीप्रमाणे असं ठरलं की जातींची जनगणना करायची आणि त्या जाती निर्धारित केल्या. त्या जाती निर्धारित केल्या, त्याची संख्या 3-3.5 हजार जर होती, तर आता अप्रकाशित अहवाल जो जस्टिस रोहिणी आयोगाचा आहे, अप्रकाशित मुद्दाम अधोरेखित करून बोलतो, त्याच्यामध्ये ओबीसीच्या जाती या 8,000च्या वरती जातात आहे. मग एवढ्या मोठ्या संख्येने ओबीसी मध्ये जर जाती वाढत असतील, तर निश्चितपणे सत्ताधीशांच्या पोटात गोळा उठणारच की उद्या यांची जनगणना केली आणि यांची संख्या निर्धारित झाली. आता 27%वर तोंडाला पानं पुसलेली आहे. 54% त्यांनी निर्धारित केली, त्याच्या अर्धे 50% 27 दिली आणि तिकडे इंदिरा साहनीची केस सुप्रीम कोर्टाच्या 11 जजेसची एक घटनापीठाची आणून डोक्यावर बसून दिली की 50%च्या वरती रिझर्वेशन द्यायचं नाही. ओबीसी जातील कुठे? आणि ही जी कोंडी आहे ना ओबीसीची, ही कोंडी राजकीय उद्देशातून केल्या गेलेली कोंडी. याच्यात फक्त सामाजिक उद्देश नाहीये. सामाजिक तर आहेच आहे, त्यांना एक प्रकारची पिछेहाट त्यांची ठेवावी, तो तर आहेच आहे. पण राजकीय परिप्रेक्ष्यातून केलेली आहे की हा जो मोठा समाज आहे, हा समाज वर येऊ नये आणि यांनी उद्या राजकीय सत्ताधीश होऊ नये, अर्थसत्ता यांनी होऊ नये. या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोण अर्थसत्तेची केंद्र झालेली आहे, कोण राजसत्तेची केंद्र झाली आहे, कुठली घराणी मोठी झालेली आहे, याचा विचार ओबीसी बांधव आज करायला लागलेले. आणि म्हणून ही चेतना, कसं असतं, प्रस्थापित आणि अप्रस्थापित, आपच्याकडे जी एक दृष्टी किंवा जे एक आशावाद घेऊन मी बघतोय, त्याचं कारणच हे आहे की आप हे प्रस्थापितांना अपवाद म्हणून आज उभी आहे. उद्या जर आपमध्ये प्रस्थापितता आली किंवा तुम्हाला असं वाटलं की बाबा तिथं हेच आहे आणि यांचंच पुढे चालणार आणि लेगेसीने घराणीचं हे सगळं आलं, तर कदाचित परत एखादा तिसरा पर्याय या येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला, तरुण पिढीला शोधावा लागेल. पण आज माझ्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं राजकारण बघता आणि बिहारचं उदाहरण बघता, आप हा अतिशय चांगला पर्याय आहे. आपला कितीही त्यांचं काही स्ट्रक्चर असलं तरीही शेवटी बहुजन बहुसंख्याक लोक जसे बिहारमध्ये सोबत घ्यावेत लागले, तसे सोबत घेऊनच राज्य सत्ता स्थापन करावी लागेल. त्याशिवाय ती होणार नाही. बीजेपी फार सपसेल तोंडावर तिथे पडलेला आहे. बीजेपीने हे प्रयत्न करून सगळं करून बघितलं, पण मी सलाम करतो तिथल्या बहुजनांच्या चेतनेला. बिहारच्या बहुजन जर तिथे सतर्क नसताना, तर बिहारमध्ये हा बदल कधी तुम्हाला दिसला नसता. ती सतर्कता महाराष्ट्रात येण्याची गरज आहे. सर, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 367 स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या संदर्भातली सुनावणी 5 आठवडे आता पुढे गेलेली आहे. पण समजा ज्या घोषित झालेल्या होत्या त्याला आरक्षण लागू होणार नाही, अशा वेळी आप या पक्षाची भूमिका ओबीसीच्या संदर्भात नेमकी काय असणार आहे महाराष्ट्रात? ओबीसीच्या संदर्भात भूमिका एकच आहे की पहिली भूमिका तर ही असणार आहे की ओबीसीची जनगणना आणि ओबीसीचं आरक्षणातलं जे काही संविधानिक पर्सेंटेज आहे, त्या पर्सेंटेजचं निर्धारण. आणि जर ते होत नसेल तर सुप्रीम कोर्ट अर्थातच एक कायदेविषयक ऑथॉरिटी आहे. सुप्रीम कोर्ट जो काही निकाल देईल त्या निकालाप्रमाणे ते होईल. पण जर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल गृहीत धरून निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ओबीसीच्या पर्सेंटेज प्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला आहे किंवा काही अजून वेगळे मार्ग अवलंबून ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा टक्का या दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे किंवा कमी झालेला आहे, किंवा असंही होऊ शकतं की जे ओबीसी आज राजकीय लोकांच्या दावणीला बांधले गेलेले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडे असे ओबीसी नेते आहेत. मग ह्या ज्या सवलती मिळतात आहे, त्या जर अशा नेत्यांच्याच हुकूम लाटल्या गेल्या असतील, तर तोही एक महत्वाचा संदेश होऊ शकेल. आपचं मुख्य लक्ष या ठिकाणी असणार आहे एक अभ्यासक या दृष्टिकोनातून की परिस्थिती कशी पलटते, परिस्थितीचा कल कुणीकडे जातो आणि तो कल जर ओबीसीच्या विरुद्ध किंवा त्यांच्या राजकीय सामाजिक आरक्षणाच्या विरुद्ध जाणार असेल, तर निश्चितपणे आपला महाराष्ट्रामध्ये हा बहुजनांचा ओबीसीचा मुद्दा घेऊन उभं राहावं लागेल. तोपर्यंत जनमत महाराष्ट्रातलं आपच्या बाजूने जाणार नाही. सर, आपण आप मध्ये प्रवेश केल्यानंतर आपले एक जुने सहकारी निश्चितपणे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची आपल्याला व्यक्तिगत पातळीवर नेमकी काय प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या या संदर्भामध्ये?
पहिली प्रतिक्रिया तर आहे की खूप वेळ लावलाय तुम्ही. ॲपमध्ये यायला खूप वेळ लावला. तुम्ही चटकन जवळपास 14 महिने म्हणजे एक दीड एक सव्वा वर्षाचा काळ गेला मी वंचितमधून बाहेर पडल्यावर. जूनचे ते हे आहे ना, आता हे 21 ऑगस्ट म्हणजे साधारण 14 महिने त्याच्यामध्ये गेले. तर पहिल्या प्रतिक्रिया लोकांच्या अशा आहे की तुम्ही एवढा वेळ का लावला? तर मी त्यांना असं उत्तर देतो, की वेळ उगाचच गेला नाही. तेवढा वेळ माझं ओबीसीचं काम महाराष्ट्रामध्ये चालू होतं. त्याशिवाय माझा अभ्यासही चालू होता, की राजकीय स्तरीय ओबीसी समाजाला कसल्या पद्धतीने मिळवून देऊ शकतो आपण. मग त्यासाठी इतरही पक्ष होते, त्याचा सुद्धा विचार मी केला नसेल असं नाही किंवा मला इतर पक्षाकडून ऑफर आला नसेल असं समजू नका चंद्रकांतजी. आपण सुज्ञ आहात या प्रांतातल्या तुम्हाला माहीत आहे. किंबहुना त्यावेळी तर अशा rumors लोकांनी उठवल्या होत्या, अरे वंजारीला तर राष्ट्रवादी घेणार आहे, वंजारी तर शिवसेना घेणार आहे, वंजारी तर मनसेमध्ये जातोय. काही लोकांनी माझी पदही निर्धारित करून टाकली होती. काय वाटेल ते आता लोकशाही आहे म्हटल्यावर लोकं बोलणार. पण मी खरोखर या गोष्टीचं अगदी जवळून आणि बारकाईने निरीक्षण करत होतो. आणि अभ्यास केल्यानंतर मला जेव्हा असं वाटलं, की नाही हे बरोबर आहे. आता आपण कुठेतरी एखाद्या राजकीय पक्षाची कास धरली पाहिजे आणि त्यातल्या त्यात या गोष्टींची जे काही पदाधिकारी आमचे यायचे, मला भेटायचे, बोलायचे, त्यांच्याबरोबर माझी चर्चा व्हायची. त्याच्यातून हे निर्माण झालेलं आहे. दुसरी प्रतिक्रिया अशी आहे काही लोकांची, की खूपच छान केलं. भलेही उशीर लागला निर्णय घ्यायला, पण योग्य निर्णय घेतलेला आहे. तिसरी ही प्रतिक्रिया आहे. तिसरी प्रतिक्रिया अशी आहे, की "ती तर बीजेपीची बी टीम आहे." अरे म्हटलं, "वंचितला पण तुम्ही बी टीमच म्हणत होते." कोणाची कुठली टीम आहे हा बोलण्याचा एक प्रघात झालेला आहे. म्हणजे काँग्रेसला संपवण्यासाठी त्यांनी आपला पुढे आणलेला आहे. पंजाबमध्ये बघा काय झालं. हाही एक प्रकार आहे. म्हटलं बघा, काळ कधी-कधी काही गोष्टींची उत्तरं देतो. एखाद्या गोष्टीबद्दल अकारण आणि अवेळी पूर्वग्रह दूषण निर्माण करून घेणं, अशी अवेळी निर्माण केलेली पूर्वग्रह दूषणता आपल्याला लांब रस्त्याला कामाला येत नाही. म्हणून रस्ता हा आपल्याला दिसतो आहे, तो स्पष्ट आहे, योग्य आहे. त्याच्यावर पाऊल ठेवल्यानंतर मग ज्या पद्धतीनं रस्त्याची वळणं बदलतील किंवा रस्त्यामध्ये काही खाचाखुचा येतील, तर तुम्हाला तुमच्या पाऊलधारा सुद्धा तशा बदलवून घ्याव्या लागतील. या एका हिशोबाने मी त्यांना उत्तर देतो, की हे बी टीम, बी टीम हे सगळ्या नेहमीचं सगळं आहे. कोणालाही कोणाची बी टीम म्हणून देणं लावणं हे चालतंच आहे. नवीन पक्ष आला की ते त्यावेळी वंचितमध्ये केवढं हैराण होतो आम्ही. प्रत्येक टीव्ही चॅनलवर बी टीमचे अलिगेशन असायचे आणि तुम्ही लोकांची मतं खायला आता कोणाला बदल आणि परिवर्तन पाहिजे असेल, तर कोणाची तरी मतं इकडची तिकडे जाणार. मग बी टीम असो की ए टीम असो. बरं ए टीमचं तरी कुठं खरं आहे. आता शिवसेना बीजेपीचा हा सगळा तमाशा सगळेजण बघत आहेत. शिंदे गट, ठाकरे गट हे सगळं काय चाललेलं आहे? राजकारणामध्ये कमीत कमी अशी अनागोंदी नकोय. आणि ही जी अस्थिरता ती सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं अतिशय गंभीर आहे. आपण एखादी पिढी गारद करतो एवढं महापाप आहे ते. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी हे जे तिसऱ्या प्रकारचे जे एलिगेशन्स आहे, ते आपण पचवलेच पाहिजे. त्याच्यावर काही भाष्य करण्यात अर्थ नाही, हे बरोबर आहे. पण सर्वसाधारणपणे ज्या 2 प्रतिक्रिया आहेत, त्या पहिल्या आणि दुसऱ्या मी सांगितल्या त्या प्रकारच्या आहे आणि एकंदर माझे जे काही सहकारी जे वंचितमध्ये माझ्याबरोबर होते, प्रवेशानंतर तर अनेक लोकांचे, "सर आता आमचं ठरवा, आम्ही आता या ठिकाणी एवढे लोकं, तुम्ही इकडे या, कधी व्हिजिट घेता, आमचा प्रवेश करून घ्या." अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागल्या. तर हे एकंदर सकारात्मक दृष्टिकोनातून मी या सगळ्याकडे बघतो आणि आशावादी मी आहेच मुळात. त्याच्यामुळं मी असं समजतो, की जर याच्यातून काही निर्माण झालं, तर ते निश्चितपणे चांगलंच निर्माण होईल, ही खात्री आहे मनाला. सर, एक शेवटचा प्रश्न मला असा करायचा आहे, की एक परमिसेबल फ्रीडम पक्षामध्ये जे असतं, हे वापरताना आपण ते परमिसेबल फ्रीडम पहिले म्हणजे पक्षाचे प्रमुखांसमोर मांडताना नेमकं काय आपण ते फ्रीडम मांडणार, आपलं कुठपर्यंत मांडणार आहात? नाही, माझं परमिसिबल फ्रीडम म्हणजे ओबीसी फॅक्टरचं जे काही काम आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये निर्णयासाठी, प्रक्रियेसाठी, एखादा उपक्रम असेल ते राबवण्यासाठीचं फ्रीडम मी निश्चित मागणार आणि तीच माझी परमिसिबल लिमिट असणार. बरं, परमिसिबल लिमिटच्या पुढची लिमिट जी आहे, जी पक्षाची अ, धोरणात्मक मर्यादा असेल, त्या पक्षाच्या धोरणात्मक मर्यादेमध्ये माझी मर्यादा मी कशी ॲडजस्ट करून घ्यायची, तो मी प्रयत्न करेल. त्या पक्षाच्या धोरणात्मक मर्यादेच्या पलीकडे जाऊन मी माझ्या मर्यादेची तोडफोड करून घेणं, म्हणजे स्वतःची आणि माझ्या समाजाची हानी करणं आहे. म्हणून मी परमिसिबल लिमिट ही माझ्या ओबीसी बांधवांसाठी, मी जेव्हा ओबीसी म्हणतो तेव्हा
सर्व धर्मीय ओबीसी बांधव माझ्या डोळ्यासमोर आहेत. फक्त हिंदूंमधलेच ओबीसी नाही आहेत. या ओबीसी बांधवांसाठी जनगणना आणि त्यांचं योग्य प्रमाणशीर आरक्षण, किंबहुना मग त्यावेळीची परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे त्यांचा सामाजिक व आर्थिक दर्जा, एक सामाजिक न्यायाचं बिरुद जे आम्ही प्रिअम्बल मध्ये लावतो, तितकं न्याय त्यांना मिळाला पाहिजे. ज्याचा जेवढी संख्या आहे तेवढा वाटा त्याच्याकडे गेला पाहिजे. मग नीती आयोगाच्या धोरणात्मक बाबी असतील तिथेही त्याचा प्रभाव पडला पाहिजे. आज होतं काय की एवढ्या मोठ्या संख्येने हा महाकाय बहुसंख्याक बहुजन असून सुद्धा त्याच्या वाट्याला अर्धपोटी राहील इतकंही अन्न येत नाही, इतकंही त्याला आर्थिक किंवा बाकीचा वाटा मिळत नाहीये. नीती आयोगाची धोरणं ही तेवढ्याच प्रकारे 27%, 16%, 11%, 10%. अरे बाकीचा जो चंक आहे तो 15% लोकांकडे जवळपास 60% चंक चाललेला आहे. आणि म्हणून तुम्हाला दिसतं की जे काही एक गरिबीत जीवन जगणं आहे ते अगदी 5वीला पुजल्यासारख्या बहुजन समाजात आहे तिथंच आहे. थोडंफार दिसतं. लोक सांगा हा आता तर तुमच्या विटा सिमेंटची घरं झाली. अरे विटा सिमेंटची घरं झाली, पण ह्युमन हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो राहिलाय का त्याच्या जीवनामध्ये? त्याच्या शिक्षणाची वाट किती लागलेली आहे, त्याच्या स्वास्थ्याचं काय झालेलं आहे, बेरोजगारी केवढी वाढलेली आहे. नाही ते सांगू नका सिमेंट विटाचं घर झालं म्हणून ते झालं, असं होत नाही. विकास हा सर्वांगीण व्हायचा असतो, तो सर्वांचा असतो. आणि म्हणून त्यासाठी हा जो समाज आहे ओबीसी समाज हा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्या उत्थानासाठी किंवा त्याच्या फायद्यासाठी मी पक्षाच्या धोरणात्मक लिमिटच्या आत माझ्या परमिसिबल लिमिटचा 100% वापर करून या समाजासाठी काहीतरी करेल. जर माझ्याच्याने ते झालं नाही तर मी ती पक्षाची चौकट सोडून बाहेर पाय ठेवेल, एवढंही स्पष्टपणे सांगून देतो. सर, अगदी परखडपणे तुम्ही आजच्याही मुलाखतीमध्ये स्पष्टपणे आणि शेवटी तुम्ही परखडच केला. आपलं या नव्या भूमिकेमध्ये निश्चितपणे स्वागत आहे. शेवटी आपल्याला काही सांगायचं असेल तर आपण सांगू शकता, परंतु आपण जो त्रिवेज मीडियाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद चंद्रकांतजी. तुम्ही नेहमी इंटरव्ह्यू अतिशय छान वदवून घेता. असं तुमचं व्यक्तिमत्व, पुनश्च तुमचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.